मी सर्वप्रथम तर 78व्या स्वातंत्र्य दिनाबद्दल माझ्या संपूर्ण जामठा ग्रामवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। मी माझ्या ह्या 78व्या स्वातंत्र्य दिनाबद्दल ज्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहे त्या योजनाचं मी ह्या दिवशी वाचन केलेलं आहे। त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या विकास कार्याचा आराखडा आहे तो मी इथे वाचन केलेला आहे। जो मनरेगा योजनेतून जो निधी आम्हाला उपलब्ध झाला, माननीय आमदार टेकचंदजी सावरकर साहेब यांच्या माध्यमातून 25 लाख रुपये त्यांचा निधी उपलब्ध झाला आणि त्यांचं सिमेंटीकरण रोड हा पण पूर्ण झालेला आहे। आजच्या दिवशी जो आज स्वातंत्र्य दिवशी कार्यक्रम झालेला आहे, उच्च प्राथमिक शाळा जामठ्याच्या माध्यमातून ज्या लहान विद्यार्थ्यांनी जे आपल्या भाषणातून त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत आणि पुन्हा हे उत्कृष्ट विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार केलेला आहे आणि तसेच आमचे जे सदस्य आहेत त्यांनी आपल्या भाषणामधून त्यांच्या माध्यमातून परिपूर्ण विकास कामाबद्दल माहिती दिली आहे। मी आज या 78व्या स्वातंत्र्य दिनाबद्दल ग्रामपंचायतच्या माध्यमातून संपूर्ण जामठा ग्रामवासियांना हा संदेश देऊ इच्छितो की मागील काळामध्ये आपल्याला स्वच्छतेवर तालुका लेवलवरती पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 10 लाखाचा पुरस्कार मिळाला होता। त्याच माध्यमातून मी संपूर्ण ग्रामवासियांना हे सांगू इच्छितो की स्वच्छतेवर आपल्याला जास्तीत जास्त जामठा ग्रामवासियांना काम करायचं आहे। आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे। ज्याप्रमाणे आपली ग्रामपंचायत स्वच्छ आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपला गावसुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे। धन्यवाद। माझे नाव पियुष मोहोळ, मी 10वीत मी आता 2024 वर्षाला 10वीत होतो। मला 10वीत CBSE पॅटर्नमध्ये 81% आलेले आहे। मी आजबद्दल 2 शब्द सांगण्यात इथं बोलवले आहे मला। मी 10वीत किती तास अभ्यास केला, कसं केलं आणि का केले, तर फक्त पहिलं लक्षात हेच का शाळेत जे मास्तर शिकवता आपल्याला तिथं फक्त आपल्याला लक्षात ठेवणं आहे। घरी येऊन फक्त एकदा हेच रिवाईज करणं आहे आपलं। रोज फक्त जेवढं शिकवलं तेवढं केलं तरी खूप आहे 10वीत मार्क आणण्यासाठी। आम्ही तरी तेवढा कमीच म्हणजे तरी 81% आले। तरी मग रोज पेपराच्या टायमाला आम्हाला 4 दिवसाची गॅप भेटत होती, तर रोज एका दिवशी 3 तास 3.5 तास असं बसायचं। आपले जे मोठी बहीण भाऊ राहतात त्याला थोडंसं विचारायचं। रोज त्याच्या यांनी पेपरात जे प्रिव्हियस इयर पेपर राहते कमीत कमी 3 ते 4 वर्षाचे ते एकदा पाहून घ्यायचे। सोडले नाही तरी चालन, पण एकदा पूर्ण प्रश्न आपल्याला लक्षात राहिले पाहिजे। असे का कशा पद्धतीनं ना म्हणजे बोर्डाच्या पेपरात हे नाही की आपण म्हणजे आपल्याला जे आपण लिहितो आपल्याला त्याच्यावरच मार्क आहे, तर आपण जेवढं चांगलं लिहून तेवढं चांगले आपल्याला मार्क येईल। आपली प्रेझेंटेशन पण ह्या पेपरात खूप हे करतात। पेपर लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि अभ्यास रोज चालूच ठेवायचा। आणि पेपराच्या जे शेवटी दिवशी खेळणं आपलं थोडंसं कंट्रोलमेंट ठेवायचं आणि रोज 4 ते 5 तासाचा अभ्यास झालाच पाहिजे। हा श्रेय तर मास्तर यांनाच चांगलं हे होते आणि घरचं वातावरण मेन म्हणलं तर ते सगळ्यात चांगलं हे आपल्याला हे करतो। घरचं वातावरण काही बरोबर नाही तर पोराला अभ्यास करण्यात मन नाही लागत। तेच आपले घरचे जे वडील आहे त्याच्यावरही हे डिपेंड करतो का आपण हे अभ्यास करणं आपलं म्हणजे त्या लोकांच्या प्रेरणा आपण तसा माहोल राहते तसा आपण अभ्यास करणं। मी 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व गाववासियांना शुभेच्छा देतो। आज 15 ऑगस्टनिमित्त मी शुभेच्छा देते। धन्यवाद। आज 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। 15 ऑगस्ट निमित्त सर्व भारतीयांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा। 78व्या गणतंत्र दिवसाच्या सर्व नागरिकांना माझ्या गावातील शुभेच्छा आणि सर्वांनी आपलं गाव स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेतून सर्वांनी आपलं काम करावं हीच सर्वांकडून इच्छा। स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व ग्रामवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो।